नमस्कार. मी सौ शैलजा जतकर. श्री रामायण प्रवचने आपण पाहत आहोत. दिवस 4, भाग 1. आपदामुपहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. कालच्या दिवशी आपण पाहिलं, विश्वामित्र मुनी राम लक्ष्मणासह अहल्येच्या आश्रमात आलेले आहेत. त्यांनी साध्वी अहल्येला तेजस्वी स्वरूप स्थितीत पाहिले. रामाच्या पदस्पर्शाने शिलेची अहल्या झाली अशी दंतकथा वाल्मिकी रामायणात नाही. मग आपल्या मनात लगेच प्रश्न येतो की समर्थांनी तर आपल्या श्लोकात म्हणले आहे, अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. शिलाचा अर्थ या ठिकाणी दगडासारखा असा घ्यायला हवा. समर्थ रामदास स्वामींनी त्यावेळच्या समाज जीवनाशी अहल्या जीवनाची तुलना केलेली आहे. शिलेप्रमाणे जो समाज निष्क्रिय झालेला आहे, ज्याचा पराक्रम गेलेला आहे, जो कर्तृत्व शून्य झालेला आहे, परकीयांच्या जोखडाखाली असूनही त्याला चीड येत नाही, अशा संवेदना शून्य अचेतन समाजाला उद्देशून त्यांनी शिला असे संबोधन आपल्या श्लोकातून आपले दुःख व्यक्त केले आहे. अहल्या कथेवरून समाजाला सचेतन करण्याचाही संजीवनी मंत्र त्यांना स्फुरला आणि म्हणूनच रामाच्या चिंतनातून पादसेवनाने अहल्येचा उद्धार झाला. त्याप्रमाणेच या निचष्ट समाजाला दिव्यत्व प्राप्त होईल असा संदेश त्यांनी यातून दिलेला आहे. म्हणून धनुर्धारी राम हे आराध्य दैवत समाजापुढे आदर्श म्हणून ठेवले. प्रभू श्रीरामांच्या चरित्रातील सामर्थ्य त्यांनी ओळखले होते. वाल्मिकी रामायणात याचा उल्लेख नाही, पण इतर रामायणात इंद्राने गौतम ऋषी स्नानाला गेले असता त्यांचे रूप घेऊन जाणून बुजून कपट केले. गौतमांच्या ध्यानात सर्व प्रकार आला. त्यांनी इंद्राला शासन केलेच, पण अहल्येला शिला हो असा शाप दिला आणि आपणही तपश्चर्येला निघून गेले. अहल्या दगड झाली आणि अनवाणी रामचंद्रांच्या पायाचा स्पर्श होताच पुन्हा पहिल्यासारखी सुंदर स्त्री झाली. गौतमासारख्या तपस्व्याची पत्नी संयम सुटून जाणून बुजून इंद्राबरोबर अधर्माचरण करेल म्हणले तरी वाईट. पुरुष घरी नसला तरी स्त्रियांना आत्मरक्षण करता आले पाहिजे. संसारात बावळटपणा काय कामाचा? जिचे सन्मानाचे जिणे संपले, जी समाज जीवनाला अंतरली, तिचे जीवन खरोखर दगडासारखे अचेतन आणि निष्फळच म्हणायचे. रामदर्शन होईपर्यंत अहल्येने मोठे प्रायश्चित्त घेतले, तपश्चर्या आरंभिली. आपल्या पत्नीच्या हातून पाप घडले म्हणून गौतमही तपश्चर्येला गेले. हे आपल्या संस्कृतीचे श्रेष्ठत्व आहे. पती हा पत्नीच्या पुण्याचा नाही, पण पापाचा वाटेकरू असतो आणि पत्नी मात्र पतीच्या पापाची नाही, पण पुण्याची वाटेकरी असते. म्हणूनच पतीच्या हाताला हात लावल्याशिवाय कोणतेही धर्मकृत्य किंवा पुण्यकृत्य होत नाही. असो, विश्वामित्र ऋषी रामलक्ष्मणांना घेऊन मिथिलेत आलेले आहेत. त्यांचे आगमन झाल्याचे समजताच जनकाने त्यांना राजवाड्यात बोलावून घेतले. राम लक्ष्मणांना बरोबर घेऊन आलेले विश्वामित्र मुनी जनकाला सांगतात, धनुर्भंग यज्ञासाठी ठेवलेले शिवधनुष्य तू रामाला दाखवावेस. वाल्मिकी रामायणात असे म्हणले आहे की ते धनुष्य सेवकाकरवी जनकाने आणविले
आणि विश्वामित्रांच्या सांगण्यावरून श्रीरामांनी त्याला प्रत्यंचा लावण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी जनकाने त्या शांकर धनुचे वर्णन श्रीरामाला निवेदन केले आहे. आणि ते धनुष्य वाकविताच त्याचे 2 तुकडे झाले. जगातील पतिव्रता स्त्रियांमध्ये पतिपरायण अशा सीतेचे स्थान अत्युच्च आहे. सीता म्हणजे अनेक सद्गुणांची खाणच जणू. असाधारण पातिव्रत्य, त्याग, शील, निर्भयता, शांती, सहनशीलता, धर्मपरायण, साहस, सौंदर्य, शौर्य असे सर्व गुण एकत्र क्वचितच दुसऱ्या कोणत्या स्त्रीमध्ये पाहायला मिळतील. सीतेसारखे पवित्र जीवन आणि अनुपमेय पतिभक्तीचे उदाहरण जगाच्या इतिहासात मिळणे कठीण आहे. मिथिला नगरीतील जनक राजाची ही अत्यंत लाडकी कन्या देवकन्येप्रमाणे सुंदर आणि गुणी. जनक राजा हा राजर्षी यज्ञासाठी भूमी शोधन करताना शेतामध्ये नांगरत चालवत असताना फाळाच्या पुढच्या भागातून एक कन्या प्रकट झाली. सीता या शब्दाचा अर्थ फाळाचा पुढचा भाग, यावरून तिचे नाव सीता ठेवण्यात आले. या अयोनिज कन्येबाबत जनक राजाचा निश्चय केला होता की जो पराक्रमाने शिवधनुष्याला प्रत्यंचा चढवेल त्याच्याशीच मी हिचा विवाह करून देईन. अनेक राजांनी या कन्येला मागणी घातली, पण शिवधनुष्य कुणालाही उचलता येईना. विश्वामित्र ऋषींच्या बरोबर राम लक्ष्मण जनकाच्या मिथिला नगरीला आल्यावर श्रीरामांनी सहज धनुर्भंग केला आणि जनक राजा श्रीरामांच्या पराक्रमाविषयी निश्चिंत झाला. श्रीरामांनी पण जिंकलेला पाहून राजा दशरथाला निमंत्रण पाठवले. त्या निमंत्रणाप्रमाणे राजा दशरथ मिथिलेत येऊन पोचल्यावर मोठ्या थाटामाटात राम सीता विवाह संपन्न झाला. श्रीराम सीतेप्रमाणेच लक्ष्मणाचा उर्मिलेशी आणि राजा जनकाचा धाकटा भाऊ कुशध्वजाच्या कन्या मांडवी आणि श्रुतकीर्ती यांचा भरत आणि शत्रुघ्न यांच्याबरोबर विवाह संपन्न झाला. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असताना हे विवाह संपन्न झाले आहेत. विवाह संस्कार झाल्यावर राजा जनकाने आपल्या कन्यांना अगणित द्रव्यादी धन आंदण दिले. यावेळी जनकाने 4 लक्ष सोन्याच्या शिंगांनी मढवलेल्या गायी दान दिल्या आणि करोडोच्या संख्येत वस्त्रे, दागदागिने, मोती, सोने या वस्तू जावयांना भेट दिल्या. यावरून रामायण कालात भारत किती समृद्ध होता, संपन्न होता हे समजते. अत्यंत संपन्न आणि तुल्यबल कुलामधून सीतेने रघुवंशीय पराक्रमी अशा श्रीरामांच्या जीवनात प्रवेश केला. अशा रीतीने मंडळी अयोध्येला परत जायला निघालेली असताना मार्गात प्रत्यक्ष जमदग्निपुत्र दत्त म्हणून परशुराम उभे ठाकले. त्यांच्या रूपाने हे अरिष्ट समोर आलेले पाहून राजा आपल्या अल्पवयीन पुत्राशी युद्ध करू नये म्हणून हात जोडून अतिनम्र भावाने पुढे आले. कारण परशुराम हा क्षत्रियांचा शत्रू आहे. परंतु दशरथाकडे न लक्ष देता श्रीरामांना त्यांनी विचारले, कोण रे तू? दिमाखाने हत्तीवर बसून चाललायस? या देहाला राम म्हणतात. शालीन उत्तर आले. तिथेच परशुरामांचा निम्मा क्रोध मावळला. तरीही पुन्हा रागानेच तो म्हणतोय, मी एक परशुराम असताना हा आणखी एक कुठला राम आला आहे? याला दाशरथी राम म्हणतात. नम्र उत्तर आले. म्हणजे माझे धनुष्य मोडून टाकणारा तो तूच तर? परशुराम खवळून म्हणाला.
अरे पण ते धनुष्य जुने, मोडकळीस आलेले, त्याचा भंग केल्याने तुझा पराक्रम सिद्ध होत नाही. असे म्हणून परशुरामाने आपल्या विस्तीर्ण स्कंधावर अडकवलेले वैष्णव धनुष्य काढून ते रामापुढे करीत म्हणाला, तू जर स्वतःला पराक्रमी म्हणवतोस तर या धनुष्याला बाण लावून दाखव, म्हणजे मी तुझा पराक्रम मान्य करीन. श्रीरामांनी सहज लीलेने त्या धनुष्याला बाण लावलेला पाहताच परशुरामाच्या डोळ्यातील क्रोधाची ठिणगी विझली. अहंकार मावळला. तो प्रसन्न झाला, नम्र झाला. पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय करणारा परशुराम ब्राह्मणांच्या आश्रमांचा विध्वंस करून त्यांची संपत्ती लुटून न्यायचा या राजाने सपाटा लावला होता. अशा कर्तव्यच्युत, उन्मत्त व जुलमी क्षत्रियांचा वध करून दाम दुप्पट संपत्ती स्वतःच्या पराक्रमाने परशुरामाने परत आणून बदला घेतला. त्यासाठी त्याने निस्वार्थी लोकांची संघटना उभी केली. सबंध पृथ्वीवर परशुरामाची मालकी प्रस्थापित झाली. परंतु पृथ्वीचे राज्य करावे, वैभवाचा भोग घ्यावा अशी किंचितही त्याची इच्छा नव्हती. सगळी संपत्ती त्याने ब्राह्मणांच्या आश्रमाला वाटून टाकली आणि विद्यादानाचे कार्य पुन्हा जोमाने सुरू झाले. परशुरामाच्या कृत्याने राजांनाही आपली राष्ट्रीय चूक कळून धडा मिळाला होता व परशुरामालाही आपली चूक कळाली की देशातील क्षात्रतेज व ब्राह्मतेज दोन्हीही बरोबरीने हवीत. यापुढे क्षत्रिय वध करणार नाही अशी शपथ कश्यप ऋषींपुढे घेऊन त्याने पृथ्वी त्यांना अर्पण केली. आपले वचन मोडून रामाला मारण्या इतका तो अधम नाही. उलट रामासारखा पराक्रमी, नम्र आणि सद्गुणी क्षत्रिय राजपुत्र पाहून त्याला अतिशय आनंद झाला. पृथ्वीचे रक्षण करील असा हा विश्वास परशुरामाला वाटला. केवळ रामाची परीक्षा पाहावी यासाठी कौतुकाने तो रामाच्या समोर आलेला असावा. रामचंद्रांनी त्याचा सत्कार केला. तो स्वीकारून परशुराम महेंद्र पर्वतावर निघून गेला. आपापसातील यादवीमुळे राष्ट्र दुर्बल होते व परकीयांना फावते हा बोध त्याला झाला होता. वसिष्ठ व विश्वामित्र यांना तो विशेष झाला होता. अशा श्रेष्ठ पुरुषांनी रामाची जडणघडण केली आहे. पुढे सर्व मंडळी राजा दशरथ, सुना व पुत्रांसह अयोध्येला आलेले आहेत. राजवाड्यातील, नगरातील लोकांना खूप आनंद झाला. त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अयोध्येला परतल्यावर भरत, शत्रुघ्न हे दोघे आपल्या पत्नीसह युधाजिताबरोबर भरताचा हा मामा त्याच्या केकय देशाला गेले. श्रीराम, लक्ष्मण आपल्या पत्नीसह माता पित्यांच्या सेवेत राहू लागले. अस्त्र शस्त्र निपुण झाले. वडिलांच्या आज्ञेप्रमाणे नगरवासियांचे हिताचे काम रामचंद्र करू लागले. त्यांचे वर्तन अतिशय संयमशील होते. त्यांच्या वर्तनामुळे राजा दशरथ, वेदवत्ते ब्राह्मण आणि राज्यातील प्रजाजन अतिशय प्रसन्न राहत असत. याचबरोबर रामचंद्र सदैव सीतेच्या हृदय मंदिरात विराजमान असत आणि त्यांचे मनही सदैव सीतेवर जडलेले असे. दोघांचे एकमेकांवर अनन्य प्रेम होते. श्रीरामांनी सीतेबरोबर 12 वर्ष अयोध्येत राहून जीवन उन्नत केले. राम सीता दुधात साखर तसे एकमेकात विरघळून गेले. त्या दोघांच्याही आयुष्यातील हा अत्यंत सुखाचा, आनंदाचा कालखंड होता. राघवाची कथा गोड, त्यासाठी सत्संगाची आवश्यकता आहे. आत्ताच्या काळात सोशल मीडियामुळे सहज उपलब्ध होणाऱ्या माहिती एवढी माहिती
पूर्वी नव्हती. या पुढचा कथाभाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने आपण श्रवण करीत आहोत. दिवस 4, भाग 2. जीवनामध्ये सुखाचा आनंदाचा कालखंड चाललेला होता श्रीराम आणि सीतेच्या. पण याबरोबरच आपल्या जीवनामध्ये सत्संगाची सुद्धा आवश्यकता आहे. परत आता आपण आत्ताच्या काळामधलं थोडासा विचार करूया. आत्ताच्या काळात सोशल मीडियामुळे सहज उपलब्ध होणाऱ्या माहितीमुळे पूर्वी नव्हती एवढी काळजी आईबाबांना आपल्या मुलांबद्दल वाटते. 24 तास भरमसाठ चॅनलवरून सुरू असलेले दूरदर्शनचे प्रक्षेपण आणि आता अगदी लहान मुलांच्या हातात टॅब आला. त्यामुळे नेमकं काय बघतील मुलं आणि त्यांच्यावर त्याचे काय परिणाम होतील याची काळजी निर्माण झालेली आहे. हे आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांमधूनही लक्षात येतेच. सरसकट कोणतीही गोष्ट या संपूर्ण प्रवचनात घ्यायचीच नाही. प्रत्येक गोष्टीला अपवाद हा ठरलेलाच असतो. यासाठी एकत्र कुटुंबात राहणाऱ्या व्यक्ती असतील तर संस्कार आपोआप घडत जातात. मुद्दाम संस्कार वर्गाला पाठवावे लागत नाही. एकत्र कुटुंबात सुद्धा प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून वागावं लागते. एकमेकांच्या मताचा आदर केला जावा. तसेच प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून आपल्या स्वभावाला मुरड घालावी. मुरड शब्दाचा अर्थ देखील तरुणाईमध्ये आणि लहान मुलांमध्ये कितपत माहिती असेल याबद्दल शंकाच आहे. कुलधर्म कुलाचार त्यासाठीचा स्वयंपाक सिद्ध होत असताना नैवेद्यासाठी गहुल्याची खीर आणि मुरडीचा कानवला हे 2 पदार्थ कुलस्वामीला नैवेद्य समर्पित करताना आवर्जून करण्याची प्रथा आहे. मुलगी विवाह समयी लग्न मांडवातून सासरी जायला निघाली की गौरी हाराजवळ मुलीची आई तिची मालत्यांनी ओटी भरत असे. मालत्या हा एक खिरीचा प्रकार आहे. जसे गवले, नखुल्या, मालत्या, फणेरी, पोहे, बोट्या असे 7 प्रकार मुलीला सासरी जाताना दिले जातात सोबत. या मालत्या म्हणजे त्यामध्ये खाण्याचा केशरी रंग घालून पिवळ्या रंगाचा गंध उगळण्याच्या सहाणेवर पिठाचा पीळ पाडून केल्या जातात. त्या बोटांनी पीळ पाडून करायच्या असतात. अशा तयार झालेल्या मालत्यांची ओटी लेकीची आई सासरी लेक निघाली की भरते. ती ओटी शालूच्या पदरात गाठ बांधूनच सासरच्या घरी पती समवेत धान्याने भरलेले माप ओलांडून गृहप्रवेश करायचा. पिवळा रंग म्हणजे परिपूर्णता. मुरड जितकी चांगली मालत्यांची किंवा कानवल्याची तितकी स्वभावाला मुरड घालून दुसऱ्याचे मन जपण्याची कला उत्तम साधते. हे लक्षात ठेवण्यासाठीच शालूच्या पदराला गाठ बांधून ती ओटी म्हणजेच परिपूर्ण संस्कार घेऊन सासरचे हे घर, या घरातील सगळा परिवार इथल्या माणसांच्या गुणदोषासहित माझा आहे आणि मी यांची आहे भरलेलं माप ओलांडून गृहप्रवेश करायचा. म्हणजे सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन मी माझ्या पती समवेत सुखाचा संसार करीन. यासाठी एखादं झाड लावल्यावर त्याला कसं रोज थोडं थोडं पाणी घालतो, त्याला सूर्यप्रकाश मिळेल याची व्यवस्था करतो, त्याला खत घालणं, त्याची वाढ नीट उत्तम रीतीने होते की नाही याची काळजी घेतो. अगदी असेच लहानशा रोपाची जपणूक करून त्याचा मोठा वृक्ष कसा होईल याची काळजी घेतो. तशीच काळजी आईबाबांनी आपल्या मुलांवर संस्कार घडवताना घ्यायला हवी. घरातील मोठी माणसे टीव्हीवरच्या मालिका बघत बसणार आणि लहान मुलांना सांगणार, तू बघू नकोस, हे चांगलं नाही आहे,
जा, तू देवापुढे बसून शुभंकरोती म्हण. ते लहान मूल तुम्हाला विचारायला कमी करत नाही. हे चांगलं नाहीये ना आजी, मग तू का बघतेस? मोठ्यांचं अनुकरण मुलं करतात. त्यांची निरीक्षण शक्ती उत्तम असते. बालवयातच ग्रहण शक्ती ही तल्लख असते. तेव्हा उत्तम आहार, व्यायाम, सशक्त सुदृढ शरीराबरोबर मन ही चांगले तेच सारासार विवेकाने निवड करेल, याची जबाबदारी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची असते. बालवयातच जे आरोग्याला पोषण देणारे नाही असा आहार, जे मनाचं चंचलत्व वाढून अकाली बालपण नष्ट करणारे, सोशल मीडियापासून दूर राहिले पाहिजे. आहार याबद्दल बोलताना आपल्याकडे जेवणाचे ताटसुद्धा किती सुरेख पद्धतीने सजवलेलं असतं. अगदी संगीतातल्या सा रे ग म प ध नि सा या स्वरांची आठवण यावी. कोणता पदार्थ डाव्या बाजूला, कोणता उजव्या बाजूला, कोणता मध्ये. उजवीकडे साजूक तुपातील दूध साखर घालून साजूक तूप घातलेली खीर. भोजनाला सुरुवात करण्यापूर्वी म्हणला जाणारा वदनी कवल घेता श्लोक. त्यामध्ये श्री समर्थ उपदेशितात, उदरभरणनो हे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणजे या देहाला कार्यक्षमता टिकवण्यासाठी जेवढी अन्नाची गरज आहे ना, तेवढेच ते घ्यायचे आहे. श्लोक झाल्यावर तांब्याच्या पळी भांड्यातून कापूर मिश्रित तुलसी पत्रासहित दिले जाणारे देवपूजेचे तीर्थ. त्यानंतर पहिला घास गोड खिरीचा घ्यायचा. त्यामुळे भूक लागलेला जठराग्नी देवाचे तीर्थ, गोड दूध तूप साखर असा खिरीचा घास मन शांत तृप्त करतो. त्यामुळे पित्त वाढत नाही. तेच पिझ्झा बर्गर हे तिखट मसालेदार पदार्थ खाण्याने पोटाचे विकार, पित्त, पर्यायाने त्यासाठी डॉक्टरांकडे धावाधाव, आणि म्हणून याकरता वेळ आणि पैसे खर्च करायचे, काळजी आणि मनस्ताप यात भरच पडते. त्यापेक्षा हे पदार्थ खाऊच नयेत असे नाही, पण ते सगळं प्रमाणात असावं. आपला आहार हा आयुर्वेदाप्रमाणे सांगितला आहे. केवळ आहारच नाही, तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आयुर्वेद ही आपली जीवन पद्धती बनून गेलेली आहे. आपल्या ऋषीमुनींनी हे ज्ञान ग्रंथरूपाने आपल्यासाठीच निर्माण केलेले आहे. 4 वेद, 4 आश्रम हे आदर्श जीवन, आनंद, समाधान नक्कीच देतो. याचे उत्तम उदाहरण आपल्या पूर्वजांच्या जीवनमानसात नक्कीच लक्षात येते. आज लहान वयाच्या तिशीतच मुलांना डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्टचे प्रॉब्लेम्स दिसून येतात. याला कारण रात्री उशिरापर्यंत चालणारी ऑफिसेस, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, पुरेशी विश्रांती नसणे, नातेसंबंध सशक्त नसणे, या सगळ्या गोष्टी वेळीच जाग्या होऊन त्यात सुधारणा केल्या पाहिजेत. आपल्याकडे त्या त्या ऋतूत येणारी फळं, भाज्या, त्यावेळी येणारे सण, त्यासाठी तयार होणारे पदार्थ, अभ्यंग स्नान ही आपल्या ऋषीमुनींनी आपल्या देशातील हवामान, येणारे ऋतू ह्या सगळ्याचा अभ्यास करून सगळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, सुखासाठी ही जीवन पद्धती आपल्यापुढे ठेवली आहे. त्याचा आपण आदर करून ते आचरणात आणले पाहिजे. त्यातच स्वतःचे, पर्यायाने कुटुंबाचे, समाजाचे सुख, हित सामावलेले आहे. यासाठी सत्संगात राहायला हवे. आणि म्हणूनच श्रीराम आणि सीता मातोश्री दोघांच्याही सुशील वर्तनाने सर्वजण संतुष्ट झालेले. प्रजेचे मन त्यांनी जिंकलेले आहे. त्यांच्या विवाहाला एक तप लोटले होते. एक दिवस राजाच्या मनात विचार आला,
की आपला वृद्धापकाळ आला आहे. तेव्हा रामाला यौवराज्याभिषेक करावा. परंतु आपल्या या बेतामध्ये अनेक विघ्ने येतील, म्हणून आधी प्रजेचा कौल घ्यावा हे उत्तम. हा विचार करून राजा दशरथाने सर्व सरदार, मांडलिक, मंत्री, पुरोहित या सगळ्यांना दरबारात पाचारण केले आणि आपली कल्पना प्रजेसमोर मांडली. माझा वृद्धापकाळ झालेला आहे. कुलपरंपरेप्रमाणे ज्येष्ठ पुत्र रामाला यौवराज्याभिषेक करावा असे मला वाटते. आपल्याला ही कल्पना योग्य वाटली तर अनुमती द्या, अयोग्य वाटली तर उपाय सुचवा. रामायणाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही पुराणात आपल्याला सापडत नाही की मुलाला गादीवर बसवताना राजाने प्रजेचा कौल घेतलाय. राज्यकर्त्यांचे व प्रजेचे आदर्श जीवन रामायणात पाहायला मिळते म्हणाले ना, ते हेच. रामाला यवराज्याभिषेक हे शब्द ऐकताच दरबारातील लोकांनी आनंदाने एकमुखाने श्रीरामांचा जय जयकार केला. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. दशरथ राजालाही आनंद झाला, पण मनात विचार आला की माझ्या राजसत्तेच्या दबावामुळे तर हे होकार देत नसतील ना. मला सर्व प्रजावत्सल धर्मपरायण राजा म्हणतात. मी कर्तव्य तत्पर राहून राज्याचा कारभार पाहत असताना तुम्हाला का बरे वाटते की राम राजा असावा? राजाच्या या प्रश्नाचे प्रजाप्रतिनिधीने सुज्ञपणे उत्तर दिलेले. तो म्हणतो, राजा, तुझा वृद्धापकाळ जवळ आलेला असताना तुझ्या समक्ष रामासारखा तुझेच कर्तव्यनिष्ठेची परंपरा चालविणारा उत्तम राजा आम्हाला मिळत असताना आम्ही नकार का द्यावा? हे उत्तर ऐकून राजाचे पूर्ण समाधान झाले. वसिष्ठांच्या अनुमतीने आपल्या अमात्यांना त्याने राज्याभिषेकाच्या तयारीला लागण्याचा संदेश दिला. दूताकरवी दशरथाने रामाला निरोप पाठवला. सन्निध बोलावून घेतले. महालात येऊन पित्याला वंदन करून श्रीराम उभे राहिले. अत्यंत प्रेमाने दशरथांनी श्रीरामांना हृदयाशी धरले, मस्तकाग्राण केले, आपल्या जवळ बसवून घेतले. रामाकडे प्रेमाने पाहत राजा त्याला म्हणतो, रामा, तू जन्मतः सर्वगुण संपन्न आहेस, पण मायेपोटी अपत्यांना उपदेश केल्यापासून राहवत नाही. म्हणून एक सांगतो की उद्या राज्याभिषेक झाल्यावर तुझ्यावर कठोर राज्य कर्तव्य पालनाची जबाबदारी येणार आहे. राजाचे कर्तव्य फक्त एकच असते, ते म्हणजे प्रजानुरंजन. राजाला दुसरी नाती नि कर्तव्य नसतातच. यानंतर श्रीराम आपल्या मातेला ही शुभवार्ता सांगण्यास गेले. ते ऐकून कौसल्या म्हणाली, रामा, आयुष्यभर ज्या सौभाग्य क्षणांची मी वाट पाहिली तो भाग्याचा सोहळा पाहण्याचे माझे भाग्य आहे तर. मात्र परमेश्वराने हे सुख निर्विघ्नपणे आपल्या पदरी घालावे. कैकेयीच्या महालात येऊन मंथरेने ही बातमी तिला दिली. रामाला राज्याभिषेक करणार आहेत. हे शब्द ऐकताच कैकेयी म्हणाली, मंथरे, किती आनंदाची वार्ता आणलीस ग तू. ही शुभ वार्ता आणल्याबद्दल आपल्या हातातील रत्न कंकणे तिने मंथरेला बक्षीस दिली. मंथरेला यावर काय बोलावे हेच सुचेना. हिची हितचिंतक म्हणून मी कैकेयी देशाहून हिच्याबरोबर आले. मंथरा म्हणते, अगं वेडे, तुझ्या सुख सर्वस्वाचा नाश होणार आहे. राम राजा झाला म्हणजे भरताला व तुला त्याचे व कौसल्याचे दास्य करावे लागेल. हे तुझ्या लक्षात कसं येत नाही? रामानंतर त्याचे मुलगे राज्याचे अधिकारी होतील. तुझ्या मुलाला परंपरागत दास्यभावानेच राहावे लागेल.
यातून बाहेर पडण्याचा मार्ग कैकेयीने विचारला तेव्हा मंथरेने तिला राजा दशरथ शंभरासुराशी इंद्राचे युद्ध सुरू होते, इंद्राशी तेव्हा मदतीला गेले होते. या पुढचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने, दिवस 4, भाग 3. या पूर्वीच्या भागामध्ये आपण बघितलं, मंथरेने कैकेयीचे कान भरले. त्यावेळेला यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता असा कैकेयीने मंथरेला विचारले. तिला राजा दशरथ शंभरासुराशी इंद्राचे युद्ध सुरू होते तेव्हा मदतीला गेले होते. या युद्धात कैकेयी दशरथाबरोबर होती. त्याची आठवण तिने त्याला करून दिली. राजा दशरथ युद्धाला गेलेला असताना कैकेयी त्याच्याबरोबर होती. युद्ध चालू असताना राजाच्या रथाची खीळ मोडली. त्या खिळीच्या जागी कैकेयीने आपले करंगळी घातली आणि रथ चालू केला. म्हणजे लोखंडापेक्षा ऐवजी माणसाच्या हाताच्या बोटाने काम भागले. आपण विचार करा की लोखंडाचा कणा मोडलेला असताना तिथे मानवी हात कितीही प्रबळ असेल तरी काम भागेल का? पण वाल्मिकींनी म्हणले आहे की राजा दशरथ इंद्राच्या मदतीसाठी गेले तेव्हा या युद्धात कैकेयी बरोबर होती. त्याचं खरं वाल्मिकी रामायणामध्ये असा प्रसंग सांगितलेला आहे वाल्मिकी ऋषींनी. लढता लढता राजा रथात बेशुद्ध पडला. शंभरासुराचे सैनिक बेशुद्ध योद्ध्याच्या शरीराचे मांस काढून घेऊन त्याला जर्जर करून सोडित. अशा संकटकाळी अत्यंत धीराने कैकेयीने घोड्याचे लगाम आपल्या हातात घेतले, कारण सारथी मारला गेला होता. कैकेयी सारथ्य करण्यात कुशल होती. तिने अत्यंत कौशल्याने आपले खड्ग चालवून मार्ग काढला आणि राजाला सुरक्षितपणे त्याच्या छावणीत आणले. राजाला कैकेयीच्या पराक्रमाची गोष्ट कळली तेव्हा त्याने अतिशय प्रसन्न होऊन तिला 2 वर देऊ केले. कैकेयी ही राजाची नुसतीच तरुण, रूपवती, आवडती पत्नी नव्हती, तर एका प्रसंगी स्वतःचे प्राण धोक्यात घालून तिने राजाचे रक्षण केले होते. आणि त्यामुळेच या पराक्रमी आणि बुद्धिमान स्त्रीबद्दल राजाची प्राणदायी या नात्यानेही प्रजेच्या मनात आदरभाव होता. कैकेयीच्या शुद्ध अंतःकरणात मंथरेने विष पेरले. कैकेयीने राजा दशरथाला माझे मागणं मान्य कराल ना, रामाची शपथ घातली आणि रघुकुलाची रीत प्राण जाय पर वचन न जाय याला स्मरून दशरथाने तिचे म्हणणे मान्य केले. तिला कलह करायला प्रवृत्त केले मंथरेने. मंथरा म्हणते, रामाला दंडकारण्यात पाठव. ती रावणाची सरहद्द आहे. रावणाने तिथं नरभक्षक राक्षस संरक्षणासाठी ठेवलेत. त्यामुळे तिथे राम गेला की तो काही जिवंत येणार नाही. आणि समजा राम दैवी, पराक्रमी, असामान्य पुरुष असल्याने परत आलाच तर 14 वर्षे हा कालावधी खूप मोठा आहे. तोपर्यंत भरत राजा लोकप्रिय होईल. राम राजा असावा असे लोकांना वाटणार सुद्धा नाही, अशी मंथरेची योजना होती. त्यामुळे कैकेयीने दशरथाला सांगितले, एका वराने भरताला राज्य व दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवास. मंथरेने कैकेयीचे कान भरले आणि कैकेयीने दशरथाला वराचे स्मरण करून ते मागून घेतले. दशरथाने खूप विनवण्या केल्या, पण कैकेयी राम वनवासाला गेल्यावर मी जिवंत राहू शकणार नाही ग,
रामा वाचून माझे प्राण राहू शकत नाहीत. इतके कळवळून दशरथाने सांगितले, पण ती आपल्या मागणीपासून किंचितही ढळली नाही. युद्धात कैकेयीने राजाचे प्राण वाचवले आणि तो वर देत असताना सुद्धा त्यांचा स्वीकार करीत नाही. उलट म्हणते की तुमच्या प्राणांचे रक्षण करणे माझे कर्तव्यच आहे. आणि आता तीच कैकेयी राजा जिवंत राहिला नाही तरी चालेल, पण माझा हट्ट पूर्ण झालाच पाहिजे अशा मनस्थितीत आहे. याचे कारण काय? समाजात वावरताना आपण म्हणतो की मी चांगले वागले म्हणजे झाले, पण असं होत नाही. आपली स्वार्थ भावना प्रबळ झाली की मीच काय चांगले वागण्याचा पत्करा घेतलाय काय असे वाटते. व्यक्तीचा चांगुलपणा समाजाच्या चांगुलपणावर आणि समाजाचा चांगुलपणा व्यक्तीच्या चांगुलपणावर अवलंबून असतो. कैकेयीचे आपल्या सावत्र मुलांवर सख्ख्या मुलांइतकेच प्रेम होते, कारण दशरथ, सुमित्रा, कौसल्या ही सर्वच मंडळी सज्जन आणि प्रेमळ आहेत असा तिचा विश्वास होता. परंतु ते तसे नाहीत असा ग्रह मंथरेने करून दिला आणि कैकेयी अविवेकाने, स्वार्थीपणाने वागायला लागली. समजूत घालता घालता रात्र संपली. राजा दशरथ हताश झाला, पण कैकेयीने काही आपला हट्ट सोडला नाही. हा उजाडलेला दिवस रामाला राज्याभिषेकासाठी योजलेला असल्याने वसिष्ठांनी सुमंत्राला राजा दशरथाला घेऊन ये म्हणून पाठवले. सुमंत्र तिथे आला देखील. त्याला राजा उदासीन दिसला. सुमंत्राने राजाला कारण विचारताच कैकेयीने सुमंत्राला सांगितले, जा आणि रामाला इथे घेऊन ये. राजा समोर पट्टराणी आज्ञा करते, पण एक सारथी तिला निर्भयपणे सांगू शकतो, मी तुझी आज्ञा पाळू शकत नाही, मला महाराजांची आज्ञा पाहिजे. आज मात्र असं दिसतं प्रत्यक्ष अधिकारी बाजूलाच राहतात आणि लुंग्या सुंग्या राजकारणांच्या उलट सुलट आज्ञा पाळताना कर्मचाऱ्यांची मात्र त्रेधा उडते. हे पाहिले म्हणजे रामराज्यापासून आपण किती योजने दूर आहोत हे लक्षात येईल. सुमंत्र राजाज्ञा पाहिजे म्हणतो तेव्हा कैकेयी महाराजांचीच तशी इच्छा आहे म्हणते आणि दशरथानेही तसा आविर्भाव दाखवल्यावर तो जातो. वडिलांचा रथ आला, ते कैकेयीच्या महालात आहेत असे सुमंत्राने सांगताच राम सीतेला म्हणतात की राज्याभिषेकापूर्वी उभयता मिळून मला आशीर्वाद द्यावा अशी मातेची इच्छा असेल. तसेच राज्याभिषेक प्रसंगी काय काय करावे हे सांगण्याकरता तिने मला बोलवले असेल. शुद्ध अंतःकरणात विकल्प येणारच कसा? रामाचे कैकेयीवर खूप प्रेम आहे, विश्वास आहे आणि राम रथातून निघाला. इथे वाल्मिकींनी रामाच्या लोकप्रियतेचे, नगरवासियांच्या प्रेमाचे वर्णन केले आहे. राम रथातून जात असताना त्याच्या दर्शनासाठी उत्सुक असलेले नगरवासीय सगळीकडे उभे होते. घरावर, छपरावर, दारात, रस्त्यावर सगळीकडे दर्शनोत्सुक माणसे रामाला पाहण्यासाठी उभी राहिली. रामाला पाहण्यासाठी अयोध्या नगरीच फुलल्यासारखी दिसत होती. श्रीराम कैकेयीच्या महालात आले. दशरथाची मुखश्री म्लान दिसत होती. रामांनी उभयतांना वंदन केले आणि आपल्या मातेला महाराज का बरे उदासीन दिसत आहेत म्हणून विचारले. काय इच्छा आहे त्यांची? कैकेयी म्हणते, रामा, महाराजांना तुला काही सांगायचे आहे, पण ते सांगायला त्यांना फार भीती वाटते, धीर होत नाही.
हे ऐकून रामाला फार वाईट वाटले. म्हणाले, धिक्कार असो माझा. प्रत्यक्ष पित्याचाही विश्वास मी संपादन करू शकलो नाही. त्यांची आज्ञा मी पाळीन की नाही याबद्दल त्यांना खात्री वाटत नाही. माझ्यासारख्या पुत्राचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. तेव्हा राम म्हणाले, माते, बाबांची आज्ञा काय आहे हे तुला माहीत असेल तर तू सांग. आणि तुझी आज्ञा असेल तरी राम सदैव तिचे पालनच करेल. एक वेळ सूर्याची उष्णता नाहीशी होईल, चंद्राची शीतलता ढळेल, सागर आपली मर्यादा सोडेल, परंतु राम आपल्या वचनापासून ढळणार नाही. रामाचे हे उत्तर ऐकून कैकेयी त्याला म्हणते, मी भरताला राज्य मागून घेतले आहे आणि तुला वल्कले धारण करून 14 वर्षे दंडकारण्यात जायचे आहे. रामाच्या जागेवर दुसरा कुणी असता तर तो रागावला असता. सावत्र मातेला दुरुत्तरे केली असती, पित्याची निर्भत्सना केली असती. परंतु रामांनी मातेला वंदन केले आणि सांगितले, तुझी आज्ञा मला प्रमाण आहे. मातेचा निरोप घेऊन मी लगेच वनवासाला जाईन. पित्याकडे वळून त्यांचीही अनुज्ञा मागितली. रामाने स्वतः समोर परशुरामाचा आदर्श ठेवला आहे. परशुरामाने पितृआज्ञेचे पालन करण्यासाठी प्रत्यक्ष मातेचाही वध केला होता. राम जायला निघालेला पाहून दशरथ मंचकावरून धडपडत उठला आणि त्याने रामाला हृदयाशी घट्ट कवटाळले. त्याला आपल्या जवळ बसवून घेऊन राजा दशरथ म्हणाला, रामा, तुझ्या पितृभक्तीबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. माझ्या आज्ञेचे तू पालन करशील याची मला पूर्ण खात्री आहे. पण मी तुला सांगतो की माझी आज्ञा तू पाळू नकोस. मला राज्यावरून दूर करून तू ते स्वतःकडे घे. तुला वनवासाला पाठवले तर लोकांना असं वाटेल, सज्जनाला त्यांच्या चांगुलपणाबद्दल वनवास आणि दुर्जनाला दुष्कृत्याबद्दल राज्यप्राप्ती होते. त्यामुळे त्यांचा चांगुलपणावरचा विश्वास नाहीसा होईल. म्हणून तू माझी अवज्ञा कर. यथा राजा तथा प्रजा. समाजात जर काही दुर्गुण दिसत असले तर ती जबाबदारी राज्यकर्त्यावर जाते. आजही ही परिस्थिती आपण पाहतो. काळा बाजार करणाऱ्यांना भर चौकात फटके मारावेत असं फक्त बोललं जातं. पण नेतृत्व जर त्यांचं मिंध असेल तर फटके कुणाला मारायचे आणि मारणार तरी कोण? आयुष्यभर निस्वार्थी सेवेचं फळ फक्त दारिद्र्य. मोटर गाड्या उडवायला मिळत असतील, मोठमोठे बंगले राहायला, लांडी लबाडी खोटेपणा करून मिळत असेल तर सत्य सचोटी यांच्याकडे कोणी ढुंकून तरी पाहिल का? वडिलांच्या पडत्या फळाची आज्ञा स्वीकारून राम थांबले नाहीत. त्याने वडिलांना सांगितले, पित्याची आज्ञा पालन करणे हे पुत्राचे कर्तव्य आहे. त्या पुत्रधर्माचे पालन करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. मी लवकरच वनवासास जाण्यासाठी निघतो असे म्हणून राम दुःखित पित्याला तिथंच सोडून राणी कौसल्याच्या महालाकडे आले. रामचंद्र महालात आल्याबरोबर कौसल्या मातेने दासीला रामाला बसायला राजपाट दे म्हणून सांगितले. परंतु हात जोडून नम्रपणाने रामचंद्र म्हणाले, राजपाटावर बसण्याचा मला अधिकार नाही. मला दर्भासनाचा हक्क प्राप्त झाला आहे. राजवाड्यात असेपर्यंत रामचंद्रांना राजपाटावर बसायला काहीच हरकत नव्हती. पण वचनाला जागणारे सत्यवचनी पुरुषाचे आचरण असेच असते. रामचंद्रांचे हे शब्द ऐकताच माता कौसल्या अवाक झाली.
रामांनी सगळी घटना तिला समजावून सांगितली आणि तिचा निरोप घेतला. कौसल्येने आपल्या जीवनाचे शब्दचित्र रामांपुढे मांडले. अतीव दुःखाने ती म्हणाली, जीवनाच्या सरत्या प्रहरी देखील हातातोंडाशी आलेला सुखाचा घास दैवाने माझ्यापासून हिरावून घेतला. रामाने अनेक प्रकारे तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण तिचे दुःख काही कमी होईना. या पुढचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने दिवस 4, भाग 4. रामाने अनेक प्रकारे मातेची समजूत घालण्याचा प्रयत्न केलाय, पण तिचे दुःख काही कमी होईना. शेवटी राम म्हणाले, माझ्या दैवातच वनवास असावा. रामांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या लक्ष्मणाला ही गोष्ट समजली. रामाला राज्याभिषेक न होता वनवासाला जायचं आहे. तो पुढे होऊन रामांना म्हणाला, तुमच्या तोंडी दैववाद शोभत नाही. तुमच्या खांद्यावर धनुष्य आहे, बाहूमध्ये शौर्य आहे. आपण म्हणता आहात त्या दैवाला माझ्या पराक्रमाची जोड देऊन माझ्या बाहुबळावर वनात जायला निघालेल्या तुम्हाला राजसिंहासनावर बसवून दाखवतो. राम म्हणतात, लक्ष्मणा, पितृ आज्ञा पाळणं हा माझा धर्म आहे. पित्याचा माझ्यावर 3 प्रकारांनी अधिकार आहे. बघा हं, काय सांगतायत राम. एक तर राजा माझा पिता आहे म्हणून अधिकार. दुसरे, मौंजी बंधनाच्या वेळी त्याने मला मंत्र दिला आहे तेव्हा गुरु म्हणून. आणि तिसरे म्हणजे ते राजा आणि मी प्रजा म्हणून. लक्ष्मण म्हणतो, रामा, जो राजा कालच आपल्याला राज्याभिषेक करतो म्हणून सांगतो आणि आज वनवासाला जा म्हणतो, तिथं राजाचं धर्माचरण दिसत नाही. एकट्या कैकेयीच्या इच्छेखातर हा बैलवेडा राजा तुम्हाला वनवासाला पाठवतो. तुम्ही फक्त मला अनुज्ञा द्या, स्वसामर्थ्याच्या जोरावर तुमची राज्यावर स्थापना करतो. लक्ष्मणाचे हे क्रोधित बोलणं रामांनी शांतपणे ऐकले आणि म्हणाले, लक्ष्मणा, तुझा युक्तिवाद ठीक असला तरी प्रत्येकाचा वैयक्तिक धर्म वेगवेगळा असतो. तसा माझा वैयक्तिक धर्म पितृ आज्ञा पालन करणे हा आहे. तुझा वैयक्तिक धर्म कोणता आहे? लक्ष्मण म्हणाला, आपली आज्ञा पालन करण्याचा. तर मग माझी वनात निघण्याची सिद्धता कर. कर्तव्याची जाणीव होताच वाद संपुष्टात येतात. कौसल्येचा निरोप घेऊन राम सीतेचा निरोप घेण्याकरिता येतात. अचानक वनात जावे लागणार असल्याचे त्यांनी सीतेला सांगितले. श्रीरामांना राज्याभिषेक झाल्यावर ती पट्टराणी होणार होती. त्याच आनंदात ती सजली होती. पितृ आज्ञेच्या पालनाकरिता मी 14 वर्षे दंडकारण्यात जात आहे. तुझा निरोप घेण्यासाठी मी आलो आहे. त्यावर एकही प्रश्न न विचारता सीता रामांच्या पुढे 2 पावले येऊन म्हणते, आपण वनवासाला जाणार तर मीही बरोबर येते. श्रीराम वनवासाला निघाले म्हणाल्यावर त्या क्षणी तिचा निर्णय झाला. ती रडली नाही, रागावली नाही. इच्छा, द्वेष, कामना, वासना, राग यांचा तिला स्पर्शही झाला नाही. स्त्रीसाठी या लोकी आणि परलोकी पतीच तिला आश्रय देणारा असतो. आपण दुर्गम अशा वनात प्रस्थान करीत आहात, तर मी सुद्धा काट्याकुट्यांना तुडवीत आपल्या पुढे चालेन. भव्य अशा प्रासादात राहणे, विमानातून विहार करणे
सिद्धीद्वारा आकाशात संचार करणे या सगळ्यापेक्षा कोणत्याही परिस्थितीत पतिचरणांच्या छायेत राहणे स्त्रीला विशेष महत्त्वाचे आहे. मी आपल्याबरोबर सुवासाने भरलेल्या वनात हिंडेन. माझ्या मनात आपल्याविषयी आत्यंतिक प्रेमभाव आहे. आपला वियोग झाला तर मला मृत्यू येईल. माझ्या आईने लहानपणी माझ्यावर जे संस्कार केलेत ते असे की मानवी जीवनात सुखानंतर दुःख येते आणि दुःखानंतर सुख हे नेहमीच येते. सतत सुखच असू शकत नाही. गेली 12 वर्षे मी आपल्या सहवासात या राजवाड्यात काढली. आता आपण वनात जाणार आहात, तर अर्धांगी या नात्याने आपल्या सेवेकरता बरोबर येणं हे माझं कर्तव्यच आहे. म्हणून माझी ही विनंती मान्य करा आणि मला बरोबर घेऊन जा. मी बरोबर असण्याने कोणत्याही प्रकारचा भार तुमच्यावर पडणार नाही. श्रीरामांच्या मुखातून वनामधील हिंस्त्र श्वापद, नाना प्रकारचे क्लेश, तेथील भय हे ऐकूनही ती आपल्या निश्चयावर ठाम होती. तेव्हा श्रीराम म्हणाले, सीते, माता पिता वृद्ध आहेत. त्यांना फार दुःख झाले आहे. तू इथे राहून त्यांची सेवा कर. भरत राजा झाल्यावर प्रजा या नात्याने तू त्याच्या आज्ञेत वाग. त्याच्यासमोर माझे गुणगान कधीही करू नकोस. दंडकारण्यात हिंस्त्र श्वापदे, राक्षसांची वस्ती आहे. ते राक्षस मायावी आहेत. ते तुला कदाचित पळवूनही नेतील. म्हणून तू माझ्याबरोबर येऊ नकोस. आत्तापर्यंत सीता शांतपणे ऐकून घेत होती. रामांचे वरील उद्गार ऐकून मात्र ती संतप्त झाली. म्हणाली, रामा, आपण माझे रक्षण करू शकत नाही म्हणून मला भरताकडे सोपवत आहात. पण आपली पत्नी दुसऱ्याकडे सांभाळायला कोण देतो? ज्याच्याकडे पौरुष नाही तो. सीतेचे हे उद्गार आपला आदर्श म्हणून लक्षात ठेवले पाहिजेत. जी सती पतिव्रता स्त्री वाल्मिकींनी आपल्या समोर ठेवली आहे ती अशी आहे. भारतवर्षातील पतिव्रता स्त्री दुबळी, व्यसनी पतीला त्याच्या व्यसनांची भूक भागवण्यासाठी त्याचा छळ करणारी, सहन करणारी अशी दाखवलेली असते. पतीचे दुराचरण सहन करून, त्याचा छळ सहन करून त्याची पूजा करणारी पतिव्रता. भारतवर्षातील पतिव्रता दुबळी नाही हे सीता आणि द्रौपदीच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते. वाल्मिकींच्या रामायणाची नायिका सीता रामाला स्पष्टपणे जाब विचारते. ज्याच्या खांद्यावर धनुष्य बाण आहेत अशा पुरुषाने कोणी दुष्ट आपल्या पत्नीचे अपहरण करतील म्हणून तिला दुसऱ्याच्या स्वाधीन करून जाणे किती नामुष्कीची गोष्ट आहे. सीता पुन्हा रामाला म्हणते, माझे रक्षण करता येत नाही म्हणून मला भरताजवळ ठेवून गेलात तर जनक राजाला वाटेल धनुर्भंग करणारा कोणी पुरुष वेशधारी स्त्री तर नव्हती ना. आपल्या पराक्रमी पूर्वजांबद्दल कोणी गौरवोद्गार काढले तर माझ्या मनात शंका येईल की याच शूरवीराच्या घरकुलात श्रीरामांचा जन्म झाला का? मग मात्र मला लाजेने मान खाली घालावी लागेल. रघुकुल तिलोत्तमा रामा, आपल्याला ते खासच आवडणार नाही. दोन्ही कुलांची कीर्ती वाढवणारे जानकीचे तेजस्वी उद्गार ऐकून राम प्रसन्न झाले आणि आनंदाने त्यांनी जानकीला आपल्याबरोबर येण्याची आज्ञा दिली. राम जानकी वनवासाला जायच्या तयारीला लागले. सीता केवळ पत्नी धर्म आचरण्यासाठी वनात गेली. सीतेने वनवासात जावे असे कैकेयीने सांगितले नव्हते, तरीही सीता श्रीरामाबरोबर वनवासात गेली 14 वर्षासाठी. रामांनी सीतेला आपल्याबरोबर येण्याची अनुज्ञा दिली आणि सीतेसह वडिलांचा
गुरुजनांचा निरोप घेण्याला निघाले. त्यांच्या मागोमाग लक्ष्मण निघाला आणि तो रामांना म्हणतोय, रामा, सीतादेवी आपल्याबरोबर येत आहेत, तर माझीच आपल्याला काय अडचण होणार आहे? लक्ष्मण रामांना सोडून राहू शकत नव्हता. तसेच रामांचेही आपल्या भावांवर आत्यंतिक प्रेम होते. त्याचा आग्रह पाहून रामांनी त्याला बरोबर येण्याची परवानगी दिली. रामचंद्र, लक्ष्मण व सीतेसह पित्याला वंदन करण्यासाठी कैकेयीच्या महालात आले. कैकेयीने घाईघाईने त्या उभयतांसमोर वल्कले आणून ठेवली. रामचंद्रांनी आपली राजवस्त्रे उतरून वल्कले धारण केली. पण सीतेपुढे वल्कले ठेवताच राजा दशरथाला फार दुःख झाले. रामाला वनवासाला पाठवण्याकरता मी आगतिक वचनबद्ध आहे, पण मी सीतेला वल्कले देऊ देणार नाही. तिला 14 वर्षे पुरतील इतकी वस्त्रे आणि ग्रहलक्ष्मी या नात्याने तिचे सर्व दागिने बरोबर घेऊन वनात जाऊ दे. अशा तऱ्हेने वस्त्रालंकारांनी युक्त अशीच सीता राम लक्ष्मणांसह रथातून वनात जाण्यास निघाली. राजा दशरथाला अतिशय दुःख झाले. त्याने रामाला अनेक वेळा सांगून पाहिले, रामा, आजचा दिवस थांबून तू उद्या जा. परंतु रामचंद्रांच्या जीवनात कर्तव्याला पर्याय नाही. एक दिवस थांबायला ते तयार नाहीत. त्यावेळी राजाने सारथ्याला सांगितले, रथ हळूहळू चालव, म्हणजे रामाला मी जास्त वेळ पाहू शकेन. रामाच्या रूपाने माझे प्राणच तू घेऊन चाललायस. राम दृष्टीआड झाल्यावर मी जिवंत राहू शकणार नाही, म्हणून रामाची मूर्ती मला डोळ्यात साठवून घेऊ दे. तर रथात बसल्यावर रामांनी सारथ्याला सांगितले की रथ शक्य तितक्या वेगाने हाक. याचे कारण पित्याची आज्ञा नसून पौरजन, मातापिता आपल्या धर्माचरणामध्ये वनवासात जाण्यापासून आपल्याला परावृत्त करतील, म्हणून रामांनी राजधानी पडण्याची घाई केलेली आहे. भरधाव चाललेल्या रामचंद्रांच्या रथामागून राजे दशरथ शोकातिशयाने बेभान होऊन धावत सुटले. वनवासाला निघालेल्या रामांच्या मागून एकटे दशरथच चालले होते असे नाही, तर असंख्य प्रजाजनही रामांच्या रथामागे निघाले. रामचंद्रांनी अनेक वेळा त्यांना सांगूनही ते मागे फिरायला तयार नाहीत. रामांच्या थोर चारित्र्याचा हाही एक पैलू लक्षात घेण्यासारखा आहे. यावेळी राम राजा नव्हता, त्यांना राज्याभिषेकही झालेला नव्हता. तरी देखील केवळ रामांच्या प्रेमाखातर सगळी प्रजा घरदार सोडून त्यांच्याबरोबर वनात जायला निघाली. ज्या व्यक्तीच्या हातात अधिकार आहे, सत्ता आहे, तिला मान देण्याची प्रथाच आहे. पण अधिकार गेला, सत्ता गेली की अशा व्यक्तींची किंमत शून्य. त्यांना कोणीच विचारत नाही. सर्वसामान्य माणसे सत्ता, संपत्ती यांनाच मान देतात. व्यक्ती कितीही गुणवान असली तरी सत्ता संपुष्टात आली की समाज त्यांना मान देत नाही. पण रामायण कालात गुणपूजक आणि श्रेष्ठ समजली जाणारी व्यक्ती खरोखरच चारित्र्य संपन्न असेल तर तिचा मोठेपणा सत्ता, संपत्ती यावरून ठरत नव्हता. राम गुणवान आणि चारित्र्य संपन्न श्रेष्ठ पुरुष होता, आणि म्हणूनच असंख्य प्रजाजन स्वतःच्या सुखाचा त्याग करून त्याच्याबरोबर वनवासाला जायला निघाले. अशा प्रजाजनांसाठी रामचंद्र संध्याकाळी नदी तीरावर थांबले. रामाकरिता लक्ष्मणाने पानांची शय्या तयार केली. राम व सीता पर्णशय्येवर पहुडले. दमले भागलेले प्रजाजनही रामाकरिता भूमीचे अंथरूण आणि आकाशाचे पांघरूण करून गाढ झोपी गेले.
त्यांच्याकडे पाहून रामांचे मन कळवळले. रामचंद्र सुमंत्रांना म्हणाले, पाहिलंस, हे लोक माझ्या प्रेमाखातर इतक्या दूर येऊन दुःख सोसायला तयार झालेत. राजा हा प्रजेच्या सुखासाठी असतो, प्रजेला दुःख देण्यासाठी नाही. तेव्हा तू हा रथ घेऊन प्रथम अयोध्येच्या मार्गाने जा आणि मग दुसऱ्या मार्गाने येऊन आम्हाला शृंगवेरपुराला भेट. राम, सीता, लक्ष्मण शृंगवेरपूरच्या मार्गाला लागले. उजाडल्यावर लोक जागे होऊन पाहतात तो काय, राम लक्ष्मण दिसत नाहीत. या पुढचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ.